बे के बे दे दुने चार बे त्रिक ताई साहेब बे त्रिक किती हो? चंदे आता कानाखाली जाळ काढी ना सटसट. घर आहे हे, शाळा नाही. आता ही शाळाच होणार की. आता ती मास्तरीन रानात आलं शिकविणार म्हणजे या घराची शाळाच होणार. आम्ही इथं शाळा चालू करू देऊ तर नव. आता तुम्हाला इथं कोण विचारतंय? या घराचा समदा ताबा थोरल्या ताई साहेबांकडे आहे. टाकलेलं कोण विचारतंय? तू इकडे ये, इकडे ये म्हणला नव. कशाला ताई साहेब? तुला दावतो या घरावर कुणाचा ताबा येते. ये नका कशाला, राहू द्या, समजलं मला. चंदे इकडे ये, नाही तर लई वाईट वांगाळ होईल बर का. ये लवकर ये इकडं, इकडे. ठरलं वहिनी सर. महाजन मास्तर. ए नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. थोरल्या वहिनी साहेब कुठं दिसत नाहीत? आजकाल लईच थोरलं थोरलं करायला असा. आमचं भ्या मोडलं वाटतं. नाही नाही वहिनी साहेब, अहो आपणच गावच्या उद्धार करत्या, समाज सुधारक, गरिबांच्या कैवारी. अहो मग एवढं थोरलं थोरलं काय करतायसा? आणि एवढं उन्हातानाचं घरात यायला काय झालंय? ते हे बाबा, पेढे पेढे द्यायला आलो होतो. अहो आज कधी नव्हे तो आपल्या शाळेचा 100% निकाल लागलाय. अरे वा, कमालच केली की तुम्ही. नाही 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 नाही, ही कमाल माझी नाही. ही कमाल जर कुणाची असेल ना तर ती थोरल्या वहिनी साहेबांची. अहो त्या शाळेत आल्यापासून शाळेचं रूपच पलटलंय. तुम्हाला सांगतो वहिनी बस बस, लय झालं. शाळेचं कौतिक शाळेत करायचं. इथं कशा पायी आलायसा? हा, त्याचं असं झालं वहिनी साहेब, मी पेढे आणायला गेलो होतो गावात आणि तेवढ्यात थोरल्या वहिनी साहेब शाळेतून निघून आल्या. परत येऊन बघतो तर थोरल्या वहिनी साहेब आहेत कुठं. म्हटलं चला घरी जाऊन पेढे देऊन येऊया. फार कष्ट उपसलेत हो त्यांनी, फार कष्ट उपसलेत. पण त्यांच्यामुळे आमच्या शाळेतली मुलं हुशार झाली आहेत. काय हो हेड सर, आमच्या रानादाला हुशार करायचं जमल का हो आमच्या थोरल्या ताई साहेबांनी?